शरद पवारांनी एकनाथ शिंदेंच्या केलेल्या सत्कारावर संजय राऊतांचा हल्लाबोल, गद्दारांचा सन्मान केलातच कसा, राऊतांचा सवाल. साहित्य संमेलन नाही तर राजकीय दलाली असल्याचाही घणाघात. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या सत्कारावर पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांचीही तीव्र नाराजी. पवारांनी कार्यक्रम टाळायला हवा होता म्हणत राऊतांच्या मताची ठाकरेंकडून पाठराखण. जाण्याच्या तयारीत असलेल्यांच्या भावना समजून घ्याव्यात. प्रमुख नेत्यांच्या भूमिकेशी पक्षप्रमुख उद्धव ठाकरे सहमत असल्याची माहिती. गळती थांबणार का, ठाकरेंच्या शिवसेनेत उत्सुकता. लाडकी बहीण योजनेचा फटका शेतकऱ्यांच्या ठिबक सिंचनालाही. वर्षभरापासून ठिबकच्या अनुदानासाठी हेलपाटे मारणाऱ्या शेतकऱ्यांची कैफियत. लाडकी बहीण योजनेमुळे महात्मा फुले जनआरोग्य योजनेलाही फटका बसल्याचं उघड. हॉस्पिटल परिपूर्तीची कोट्यवधींची बिलं 6 महिन्यापासून थकीत. ओएसडी आणि पीए नेमण्याबाबत मुख्यमंत्र्यांची रोखठोक भूमिका. काही ओएसडींचे दलालांशी संबंध. शिवसेनेच्या मंत्र्यांना देवेंद्र फडणवीसांचं स्पष्ट उत्तर. काही नियुक्त्यांना मात्र मंजुरी. अर्थसंकल्पीय भाषणात उल्लेख केलेल्या नव्या प्राप्तिकर कायद्याचं विधेयक उद्या संसदेत. अर्थमंत्री निर्मला सीतारामन विधेयक मांडणार. अभिजात तमिळच्या धर्तीवर मराठी भाषा संवर्धनासाठी केंद्रीय विद्यापीठाची स्थापना करावी. वायव्य मुंबईचे खासदार रवींद्र वायकर यांची संसदेत मागणी. कोट्यवधी भाविकांच्या स्नानानंतर गंगेचं पाणी अस्वच्छ होण्याच्या शक्यतेला निरीचं संशोधनातून उत्तर. गंगेच्या पाण्यात शुद्ध आणि स्वच्छ राहण्याचा अंगभूत गुणधर्म. गोमुख ते गंगासागरादरम्यान केलेल्या अभ्यासाचा निष्कर्ष. पंतप्रधान नरेंद्र मोदी फ्रान्सच्या मार्सेलीमध्ये दाखल. स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या ऐतिहासिक समुद्र उडीच्या आठवणीला एक्स पोस्टद्वारे उजाळा. मार्सेलीच्या रहिवाशांचेही आभार मानले. अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियममध्ये आज भारत आणि इंग्लंडमधला तिसरा आणि अखेरचा वनडे सामना. 2 सामने जिंकून मालिका आधीच भारताच्या खिशात. हेडलाइन्स ब्रॉट टू यू बाय चितळे बंधू. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.